आज सीसीचं इंट्रोडक्शन. सीसी मॅडम तुम्ही बोला 5 मिनिटं त्यानंतर मी माझं नाही तसं नको, नाहीतर मी तरी पूर्ण घ्यायचं असं कुठं बसायला नको. मुलांचं कसं राहील का आधीच 40 मिनिट लगेच जातात. बस राहून घेते मी असं करून. पहिले हॅलो हॅलो, इथं जायचं, पिन म्हणायचं. पिन म्हणलं सिलेक्ट करायचं, एवढंच. अगोदर कुठे गेला सर तुम्ही? फोटो यायच्या अगोदर कुठे गेला होता मला सांगा की. इथं होतो. एकदम ओरिजिनल तिथं फोटो आपोआपच आलता का? ते पहिल्यापासून दाखवते. इथं जायचं, पिन म्हणायचं हां आणि ही सिलेक्ट करायचं, संपलं. हॅलो, रेकॉर्डिंग चालू आहे का? बोला. हॅलो, हां 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 हो हो हो. तुम्ही कुठल्या डिव्हिजन मधला मध्ये का दोघं पण? कसं काय कुठे काय नाव त्यांचं? बुलबुले काय आहे? बहुतेक मी 2च मिनिटात चेक करून सांगते. आपल्या एक मध्येच येतो. जय बोला बरे आपलं चांगलं ऐकू जायला नाही पाहिजे. ऍडव्हान्स करून टाकले. त्यांच्या नावाने सेव होता बघायचं. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे, पहिल्यांदा मी माझे इंट्रोडक्शन करून देते, नंतर आपण आपल्या सिलेबसला चालू करू. माझं नाव सोनाली पांडुरंग पाटील, प्रोफेसर SP पाटील. मी आता सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. तर माझं एज्युकेशन BE सिव्हिल झालं पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव या कॉलेजमधून. माझं MTech जे कम्प्लीट झालं ते स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
पंढरपूर या इन्स्टिट्यूटमध्ये जिथे तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे, या इन्स्टिट्यूटमधून माझं एम.टेक कंप्लीट झालं. त्याच्यानंतर माझं आता पी.एच.डी चालू आहे, पर्शिंग पी.एच.डी आहे. माझं वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, माटुंगा, मुंबई या कॉलेजमधून पी.एच.डी चालू आहे. मी आतापर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंगमधले जवळजवळ 10 ते 12 सब्जेक्ट शिकवलेले आहेत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर सगळ्या क्लासेसला मी शिकवलेले आहेत. जवळजवळ 10 ते 12 सब्जेक्ट मी शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण तुमचे जे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचेस आहेत, त्यामध्ये बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, अप्लाइड मेकॅनिक्स असेल, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग 1, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग 2 असेल, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग 1, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग 2, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, ॲडव्हान्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, असे जे काही सब्जेक्ट आहेत. नंतर त्याच्यानंतर परत ट्रॅफिक इंजिनिअरिंग अँड कंट्रोल, अर्थक्वेक इंजिनिअरिंग, असे जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत, ते मी जवळजवळ 10 ते 12 सब्जेक्ट मी शिकवलेले आहेत. फॉर सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर अँड फॉर फर्स्ट इयर ऑल्सो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपला जो फर्स्ट इयरसाठी जे काही ऑल ब्रांचेससाठी हा जो सिव्हिल इंजिनिअरिंगमधला जो काही बेसिक सब्जेक्ट आहे, तो कुठला आहे बघा. त्याचं नाव काय दिलेलं आहे, बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बघा C113. तर C113 हे काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर C113 मध्ये सी म्हणजे काय असतं, तर कोर्स असतो. कोर्सला सी म्हणतात. 113 म्हणजे काय, फर्स्ट इयर मधला पहिला. दुसरा 1 म्हणजे काय असणार आहे, फर्स्ट इयर मधली तुमची पहिली सेम. आणि तो 3 हा शब्द आहे, तो 3 हा अंक आहे, तो तुमचा काय असणार आहे, तिसरा सब्जेक्ट. म्हणजे काय असणार आहे, C113. सी म्हणजे काय, कोर्स. त्यामधला 1 म्हणजे फर्स्ट इयर, दुसरा 1 म्हणजे पहिली सेमिस्टर, आणि 3 मध्ये पहिला सेमिस्टर मधला तिसरा सब्जेक्ट. ठीक आहे. त्यामुळे या कोर्सला इथं लिहिलेलं आहे C113. आणि त्याचं नेम जर बघितला तर नेम आहे ते काय बघा, आपल्या सब्जेक्टचं बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर या सब्जेक्टसाठी बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामध्ये तुम्हाला 2 डिव्हिजन दिसत आहेत. पहिली जी काय आहे ती बघा बेसिक्स ऑफ सिव्हिल, आणि सेकंड जी दिसते ती काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बेसिक्स ऑफ सिव्हिल म्हणजे तुम्हाला जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचा सेक्शन नंबर यामध्ये 2 डिव्हिजनमध्ये 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे. हा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे पहिला आहे तो बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि दुसरा जो सेक्शन असणार आहे तो इन्क्लूड केलेला आहे, तो कुठला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बघा आपल्या सेक्शन नंबर 1 मध्ये आपल्याला 4 चॅप्टर आहेत. ते 4 चॅप्टरच्या आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड शिकणार आहोत. आणखी उरलेले जे 4 चॅप्टर असणार आहेत सेक्शन सेकंड मध्ये, तर ते कशाचे रिलेटेड आहेत, तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहे. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बेसिक्स ऑफ सिव्हिल म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय असणार आहे, त्या ठिकाणचे जे काही उरलेले 4 चॅप्टर असतील दॅट आर डील्स विथ द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि टोटल नेम दिलेला आहे आपल्या सब्जेक्टला, दॅट इज द बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. समजलं का तुम्हाला? काय काय सांगितलं मी? फर्स्ट वी हॅव इंट्रोड्यूस्ड अबाउट फॅकल्टी. कोण फॅकल्टी आहे तुमचं? प्रोफेसर SP पाटील. अँड मी काय डील करते तुम्हाला, सब्जेक्ट नेम इज बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा सब्जेक्ट असणार आहे. दॅट इज द बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यामध्ये पहिले जे 4 युनिट आहेत ते कशाचे रिलेटेड आहेत, तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहेत. आणि उरलेले जे 4 युनिट असणार आहेत दॅट आर डील्स विथ द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. समजलं? सेक्शन 1 इज फॉर द बेसिक्स ऑफ सिव्हिल, सेक्शन 2 इज फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बघा, जर तुम्ही आता ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे ती युनिव्हर्सिटी कुठली आहे आपली, PAH सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर, फॉर फर्स्ट इयर बीटेक ऑल ब्रांचेस सेमिस्टर 1 अँड बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही आता आपली युनिव्हर्सिटी कुठली आहे, सोलापूर युनिव्हर्सिटी, दॅट इज द PAH युनिव्हर्सिटी, Solapur University, Solapur, and the syllabus for this basics of civil and mechanical engineering is same for all the branches. जे तुम्ही फर्स्ट इयरला स्टुडंट आहात त्यामध्ये सगळ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना जो सिलेबस असतो तो सेम असतो. ठीक आहे. त्यामध्ये आता आपण बघूयात या बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगला काय टीचिंग स्कीम आहे किंवा एक्झामिनेशन स्कीम काय आहे. तर यामध्ये बघा, या बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तुम्हाला वीकली किती लेक्चर्स असतील, 4 लेक्चर्स असतील.
वीकली किती लेक्चर्स असतील तुमचे? 4 लेक्चर्स असतील. आपल्या या सब्जेक्टसाठी जो काही सब्जेक्टचा जो पेपर असेल लास्टला एंड सेमिस्टर एक्झामिनेशनला जो पेपर असेल तर त्या पेपरला किती मार्काचा असणार आहे? काय झालं? हॅलो. हा एस. हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग. हा मॅम, डोंट आवाज वरी. येत नाही. गुड मॉर्निंग. तुमचा आवाज येत नाही मॅम. नाव एम आय ऑडिबल? आता आवाज ऐकू येतो का तुम्हाला? यस यस. येस येस. ओके, नो प्रॉब्लेम. येस मॅडम. ओके. ठीक आहे. तर बघा आपण आतापर्यंत काय बघितलं, बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा जे सब्जेक्टचे नाव आहे तर त्याला कोर्स कोड कुठला दिलेला आहे? C113. आणि आपल्या सब्जेक्टचा जो सेक्शन नंबर 1 असणार आहे तो सिलेबस आहे तो कुठला आहे? सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहे. अँड फॉर द सेकंड सेक्शन देअर इज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेबस इज इन्क्लुडेड. नेक्स्ट पॉईंट इज द टीचिंग स्कीम आपण बघत होतो आणि एक्झामिनेशन स्कीम. तर बघा टीचिंग स्कीम मध्ये तुम्हाला वीकली 4 लेक्चर्स असतील फॉर दिस बेसिक्स ऑफ सिव्हिलसाठी, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. त्यामध्ये लॅबोरेटरी जर एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सपेरिमेंट पण आपल्या या सब्जेक्टमध्ये आहेत. ते किती आहेत बघा? वीकली किती असणार आहेत तुमचे? 2 तास तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी द्यावे लागतील. आणि आपले जे एक्झाम आहे तर त्या एक्झामिनेशनमध्ये ESE दॅट इज द एंड एक्झामिनेशन. तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे काय असतं? तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी लास्टची तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम होती तर ती एक्झाम किती मार्कची आहे? तर तुमची 70 मार्कची आहे. आणि उरलेले जे 30 मार्क असतात तर त्या 30 मार्कमध्ये आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये इंटरनल सेमिस्टर एक्झामिनेशन होती 30-30 मार्काची. 3 ISE होतात. त्या तिन्ही ISEचं अवरेज मार्क तुम्हाला ISE कॉलेज देतं तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यावर कशावरती? बेस्ड ऑन द एक्झामिनेशन. ISE 1, ISE 2 अँड द ISE 3 अशा 3 एक्झामिनेशन होतात आणि त्याचं अवरेज तुम्हाला ISE मार्क दिले जातं. आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ती तुमची सोलापूर युनिव्हर्सिटी आपल्याला जी टाइम टेबल लागतं त्या थ्रू होती. आणि टोटल जे मार्क्स होतात ते 70+30 असं आउट ऑफ 100 तुम्हाला मार्क्स मिळतात. ठीक आहे. तर ही झाली तुमची टीचिंग स्कीम अँड द एक्झामिनेशन स्कीम. आता तुम्हाला बघायचे की आपल्याला या सब्जेक्टमधून कुठला पण विषय असू दे, कुठला पण सब्जेक्ट असू दे, आपले काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात की हे ऑब्जेक्टिव्ह मला अचीव्ह करायचे आहेत म्हणून आपण शिकतो. आता तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. तर त्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह तुमचं असणार आहे. गोल काय असणार आहे की टू बिकम अ इंजिनियर. तर हा तुमचा काय झाला? बेम झाला. तर तसं प्रत्येक सब्जेक्टला काय असतं? एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतात जेणेकरून की बाबा तो विषय शिकायच्या अगोदर आपण ऑब्जेक्टिव्ह ठरवतो. तर हा सब्जेक्ट शिकत असताना हे ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवतो आणि हा सब्जेक्ट संपल्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळाले की नाही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? कोर्स ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? ऍट द स्टार्टिंग ऑफ द सब्जेक्ट आपण हे ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले असतात त्याला काय म्हणतो आपण? कोर्स ऑब्जेक्टिव्ह. आणि कोर्स आउटकम म्हणजे काय? आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस सब्जेक्ट यू विल गेट दॅट द ऑब्जेक्टिव्ह. ते ऑब्जेक्टिव्ह तुमच्या काय असणार आहेत? हातामध्ये असणार आहेत की बाबा मला की हे ऑब्जेक्टिव्ह मी ऍट द टाइम ऑफ द स्टार्टिंग ऑफ दिस सब्जेक्ट हे मला शिकायचं होतं आणि आता मी हे शिकलेलं आहे. याच्याविषयी मी काही जरी विचारलं तर मला हे माहिती होईल. ओके. बघा आता ऑब्जेक्टिव्ह बघूयात काय आहेत. दॅट इज द C113.01. म्हणजे आता बघा C113.01 म्हणजे आपला कोर्स मधला C11. C इज द कोर्स, 1 इज नथिंग बट द फर्स्ट इयर, सेकंड 1 इज नथिंग बट फर्स्ट इयर मधला अँड थर्ड इज नथिंग बट तिसरा सब्जेक्ट तुमचा. आणि त्याच्यामधला CO नंबर 1 दॅट इज द 01. आता काय बनलेलं आहे बघा CO1. आपण पहिला ऑब्जेक्टिव्ह काय ठरवतो बघा या ठिकाणी? तो ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला शेवटला मिळाला पाहिजे आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सिलेबस. हा सिलेबस झाल्यानंतर तुम्ही म्हटलं पाहिजे की मला हा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी मिळाला, मी हा ऑब्जेक्टिव्ह या सब्जेक्ट मधून शिकलो. ठीक आहे. तर बघा कुठला ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया आता. टू डिस्क्राईब द रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स इन डिफरंट ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर आपल्याला या ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय शिकायचं आहे बघा? टू डिस्क्राईब द रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग for various applications in different branches of engineering and technology.
तर काय करायचं तुम्हाला आता यामध्ये शिकायचं किंवा आता तुम्ही शिकत असताना काय म्हणणार आहे की बाबा रिलिव्हन्स सिव्हिल इंजिनिअरिंगचा रिलिव्हन्स म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअरिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग कुठं कुठं वापरलं जातं, सिव्हिल इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन्स काय आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेगळ्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या आहेत, हे जे तुमचे पॉईंट आहेत दी रिलेटेड टू द सिव्हिल इंजिनिअरिंग हे आपण या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. दॅट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. कुठला ऑब्जेक्टिव्ह आहे पहिला, टू डिस्क्राईब द रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स इन डिफरंट ब्रँचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला शिकायचं आहे काय की सिव्हिल इंजिनिअरिंगचे रिलिव्हन्स काय, सिव्हिल इंजिनिअरिंगचं इम्पॉर्टन्स काय, त्याचे व्हेरियस ॲप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याचा उपयोग कुठं कुठं होतो. दीज आर नथिंग बट युअर ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 आणि हे तुम्हाला शिकायचं आहे फ्रॉम दिस सब्जेक्ट. दॅट इज ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 की सिव्हिल मॅडम इंजिनिअरिंग. हा बोला. मॅडम सिव्हिल आणि मेकॅनिकल एकात घ्यायला लागलाय. नाही नाही ऐका एक मिनिटं. सिव्हिल इंजिनिअरिंग हा जो आता हा जो पूर्ण सब्जेक्टचं नाव आहे बेसिक्स ऑफ मेकॅनिकल अँड बेसिक्स ऑफ सिव्हिल या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या सब्जेक्टला नाव दिलेलं आहे बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर त्यामधला जो काही सिव्हिलच्या रिलेटेड जो पार्ट आहे, मी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आहे, सो दॅट आय विल कव्हर ओनली द सेक्शन नंबर 1 विच इज रिलेटेड टू द बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि जो काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट असेल जो की सेक्शन 2 मध्ये इन्क्लूड केलेला आहे तो तुमचे दुसरे गडदे सर म्हणून आहे ते तुमचा तो सिलेबस कंप्लीट करतील. इज इट क्लिअर? मॅडम हा बोला. मी मेकॅनिकल आहे, मग मला लिंक दिलती. नाही नाही फर्स्ट इयरला सगळ्यांसाठी एकच सब्जेक्ट सगळे सेम असतात. हा त्यामुळे तुम्हाला हे जे सब्जेक्ट आहेत जे की आता तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये जे काही सब्जेक्ट आहेत बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, त्या ठिकाणी अप्लाइड मेकॅनिक्स आहे, आणखी तुमचे बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे जे काही सब्जेक्ट आहेत ते कॉमन सब्जेक्ट आहेत. आणि बेसिक फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला सगळ्या ब्रांचेसचा स्टडी करायचा असतो. तो स्टडी म्हणजे काय असतो, तुम्हाला एक बेसिक स्टडी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, परत कम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुमच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला शिकायचं असतं. आणि सेकंड इयरला तुम्ही काय करता, सेकंड इयरला तुम्ही तुमच्या ब्रँचला जाता परत. आता समजा एखाद्याची तुमचं नाव काय आता बोलत संग्राम भोसले. ओके संग्राम भोसले. तर संग्राम भोसले आता तुम्ही फर्स्ट इयरला शिकत असताना तुम्ही काय करणार की सगळ्या ब्रांचेसचा स्टडी करणार, सगळ्या ब्रांचेसचे सब्जेक्ट आहेत तुम्हाला फर्स्ट इयरला. पण तुम्ही जेव्हा सेकंड इयरला जाल तेव्हा सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ब्रांच बाय ब्रांच तुमचा सिलेबस मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर सेकंड इयर पासून तुम्ही होल सिव्हिल इंजिनिअरिंग शिकणार. मग आता सिव्हिल इंजिनिअरिंग मधला एक सब्जेक्ट हा म्हणजे कुठला, बेसिक्स ऑफ सिव्हिल. हा तुमच्या आता जे ENTCचे स्टुडंट आहेत किंवा मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत किंवा CSEचे स्टुडंट आहेत किंवा ENTCचे स्टुडंट आहेत, त्यांना बेसिक्स ऑफ सिव्हिल म्हणजे काय, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय हे समजण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय त्याचा एक छोटा पार्ट म्हणून हा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. समजलं का सगळ्यांना? होय. समजलं? तर सगळ्या ब्रांचेससाठी जो काही सिलेबस आहे फर्स्ट इयरसाठी तो काय आहे, सेम आहे. सगळ्यांनाच हा सब्जेक्ट असणार आहे. सगळ्या ब्रांचेसच्या स्टुडंटना असणार आहे. जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या असतील किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असतील किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या असतील किंवा ENTCच्या असतील किंवा CSEच्या असतील, तर सगळ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय असेल त्या ठिकाणी की बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग की दुसरा अप्लाइड मेकॅनिक्स आहे. तर सगळे विषय हे तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. किंवा तुमच्या आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे, हा पण विषय सगळ्यांना कॉमन हे विषय असतील. तर प्रत्येक जण तुम्हाला काय करेल, हे विषय आहेत ते शिकवणार फर्स्ट इयरला. तुम्ही सेकंड इयरला जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचा स्टडी कराल. तुमच्या डिपार्टमेंटला परत तुम्ही सिव्हिल असेल तर सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये एंटर कराल, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकमध्ये एंटर कराल, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलमध्ये एंटर कराल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सब्जेक्ट असतील ॲज पर युअर ब्रांच. जो काही तुमचा ब्रांचचा सिलेबस असेल त्यानुसार तुम्ही लर्न करत जाल. ठीक आहे? ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? येस मॅम. येस मॅम. हा ठीक आहे. आपण चालू करूयात मग आपला सिलेबस. हो. आणखी कुणाला काय ओके. विचारायचं असेल तर सांगा, मी आणखी एक सांगेन तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही ना? तर सगळ्यांना सगळे विषय सेम असतात फर्स्ट इयरला सगळ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही सेकंड इयरला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या ब्रांच वाईज सिलेबस असेल. तुमचे सेकंड इयर पासून तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग चालू झालं. फर्स्ट इयरमध्ये त्याचा बेसिक शिकणारच आहात, पण तो तुम्हाला एक छोटा स्मॉल सिलेबस आहे की ज्यामध्ये 4 युनिट आहेत बेसिक्स ऑफ सिव्हिलचे. तसेच मेकॅनिकलचे पण आहेत 4 युनिट. तुम्हाला त्यामधून समजायचं की जे आता ज्यांची ब्रांच आता ENTC आहे त्यांना पण माहिती झालं पाहिजे ना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं. जे आता जे CSEचे विद्यार्थी आहेत त्यांना माहित झाले की पाहिजे बेसिक्स ऑफ सिव्हिल म्हणजे काय.
तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग हे जे काय सगळे, आणि हा सिलेबस जो आहे तो युनिव्हर्सिटीचा सिलेबस आहे. फर्स्ट इयरसाठी सगळ्यांसाठी हा सेम असतो. सेकंड इयरला तुम्ही ब्रांच वाईज जेव्हा सेपरेट व्हाल तेव्हा तुमच्या ब्रांच वाईज तुमचा सिलेबस तुमच्यासोबत असेल. ठीक आहे, ओके ओके. ओके. बघा या ठिकाणी टू डिस्क्राईब द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय बघा आपल्या ह्या सब्जेक्टचा बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर त्यामधला मी फक्त कुठला पार्ट शिकवणार आहे तुम्हाला, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आता हे पण लक्षात घ्या, मी आता तुम्हाला कुठला सिलेबस शिकवणार आहे, ओनली रिलेटेड टू द बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. माझं जे इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे ते कुठलं झालेलं आहे, तर बेसिक तुमचं कशामध्ये झालेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग मधून माझं डिग्री कंप्लीट झालेली आहे. एमटेक पण माझं सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आहे. PhD पण माझी सिव्हिल इंजिनिअरिंग मधूनच चालू आहे. त्यामुळे मी जो सिलेबस आहे तुमचा बेसिक्स ऑफ सिव्हिल रिलेटेडच फक्त मी तुम्हाला शिकवणार आहे. उरलेला जो रिमेनिंग पार्ट असेल जो की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असेल त्यासाठी वेगळे एक्सपर्ट असतील, तुमचे दुसरे सर आहेत जे की तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे टीचर आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी उरलेले 4 चॅप्टर ते शिकवतील. ठीक आहे. तर आता मी जो सिलेबस सांगते, जे काही मी ऑब्जेक्टिव्ह सांगते, आउटकम सांगते किंवा जो सिलेबस चालू करणार आहे तो फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असेल. इज इट ओके टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय आपले ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले असणार आहेत, टू डिस्क्राईब द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स इन डिफरंट ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर आपल्या या सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही इम्पॉर्टन्स आहे, त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ब्रांचेस, ते की सिव्हिल इंजिनिअरिंग मधले कुठले कुठले ब्रांचेस आहेत, त्याचे सब डोमेन्स कुठले आहेत, मेन डोमेन सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर त्याचे स्प्लिट कसं केलेलं आहे की बाबा सब डोमेन्स कुठले कुठले आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, या ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 मध्ये काय करायचं आहे, शिकायचं आहे. कमिंग टुवर्ड्स द सेकंड ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे बघा आपला, टू एनेबल द स्टुडंट्स टू कॅरी आउट सिम्पल सर्वे युजिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट अँड इंट्रोड्युसिंग देम टू रिमोट सेन्सिंग, GIS अँड GPS टेक्नॉलॉजी. तर बघा या ठिकाणी आपल्याला, तुम्ही आता रोडवरती वगैरे बघितलं असेल, रोडची कामं वगैरे चालू असतात, तर तेव्हा ते इंजिनियर्स असतात किंवा सुपरवायझर्स असतात, ते काहीतरी एक इक्विपमेंट घेऊन सर्वेइंग करत असतात रोडचं, बघितलंय का? हो. हा, मग ते नक्की काय करत असतात की एक इक्विपमेंट असतं, ते एक उभा केलेलं असतं, त्याच्यानंतर ते एक टेलिस्कोप असतो, त्या टेलिस्कोप मधून ती लोक बघत असतात आणि परत काय असं काहीतरी चाललेलं असतं, दोन्ही साईडला सुपरवायझर्स उभा राहिलेले असतात. ते काय करत असतात, तर तुमच्या रोडची सर्वे करत असतात. तर त्या रोडचा सर्वे जो कसा करायचा किंवा काय करायचं, त्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत, ते कुठले इन्स्ट्रुमेंट कसे वापरायचे, त्याचं सर्वेइंग कसं करायचं, ते जे काय स्टडी आहे तो पूर्ण स्टडी आपण या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिकल थ्रू प्लस तुमच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा हे हे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे सर्वेइंग करण्यासाठी वापरतात, हे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे सर्वेइंग करण्यासाठी वापरतात, त्याचा उपयोग कसा होतो, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन कसं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. ठीक आहे. तर काय बघा, टू एनेबल द स्टुडंट्स टू कॅरी आउट सिम्पल सर्वेज युजिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. तर त्यामध्ये जे काही ट्रॅडिशनली जे इक्विपमेंट आहेत, ट्रॅडिशनली म्हणजे असं आता आपल्याकडे असेल, चेन असेल, टेप असेल, चेन असेल त्या ठिकाणी चेन असेल, तर टेप असेल, प्लंबाब असेल, जी की आपण सेंटरिंगसाठी गौंडी वगैरे वापरताना तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या हातात टेप असतो, चेन असते, परत त्यांच्याकडे प्लंबाब असतो, ते सेंटरिंग करतात. हे जे काही मॉडर्न इक्विपमेंट आहेत, या मॉडर्न इक्विपमेंटचा स्टडी प्लस सेकंड म्हणजे जे काही मॉडर्न आता सिव्हिल इंजिनिअरिंग मधले मॉडर्न जे काही इक्विपमेंट आहेत, सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट आहेत, तर त्यामध्ये थिडोलाइट आहे, डम्पी लेवल आहे, परत टोटल स्टेशन आहे, हे जे इक्विपमेंट आहेत, या सगळ्या इक्विपमेंटचा स्टडी तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे फॉर द कॅरी आउट द सिम्पल सर्वे. कुठला पण ग्राउंड असेल तर त्या ग्राउंडचा आपल्या डोंगराळ प्रदेश असेल, त्या ठिकाणी पूर्ण डोंगर आहे समजा, किंवा प्लेन आहे, किंवा एखादी नदी आहे, किंवा व्हॅली आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी हे इन्स्ट्रुमेंट कसे वापरले जातात किंवा कसं आपण त्या ठिकाणी सर्वे करतो, हे जर शिकायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हा कोर्स ऑब्जेक्टिव्ह सेकंड आहे आणि या ऑब्जेक्टिव्ह मधून आपण हे अचीव करणार आहोत. टू एनेबल द स्टुडंट्स टू कॅरी आउट द सिम्पल सर्वे ट्रॅडिशनल अँड modern surveying instrument
दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंटमध्ये काय दिलंय बघा, अँड इंट्रोड्युसिंग देम टू रिमोट सेन्सिंग, GIS अँड GPS टेक्नॉलॉजी. तर त्यामध्ये सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय दिलं बघा, यामध्ये सेकंड दिले काय, टू इंट्रोड्यूस देम रिमोट सेन्सिंग, म्हणजे तुम्हाला आम्हाला इंट्रोड्यूस करायचे की व्हॉट इज द रिमोट सेन्सिंग. आणि मी हे सांगितल्यानंतर तुम्हाला अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे माहिती झालं पाहिजे की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, रिमोट सेन्सिंग म्हणजे ऍक्च्युली काय, GIS म्हणजे काय, GPS म्हणजे काय, आणि ह्या टेक्नॉलॉजी कशा वापरायच्या आणि ह्याचा कसा वापर होतो आणि ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय, याचे डिसएडव्हान्टेजेस काय. दिस ऑल इन्फॉर्मेशन इज इन्क्लुडेड इन टू दिस ऑब्जेक्टिव्ह नंबर सेकंड. तर त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, रिमोट सेन्सिंग. आता रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, ऍक्च्युली मिनिंग ऑफ रिमोट, रिमोट म्हणजे काय, लांबून काहीतरी करतोय आपण. म्हणजे ऍक्च्युली जी काही साईट आहे त्याचं मला काय करायचं, सर्वे करायचं आहे. तर त्या ऍक्च्युअल साईटवरती न जाता लांबून त्याचे एरियल फोटोग्राफ्स काढून आपण जर सर्वे करत असू तर त्याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतात. ही मी एक छोटी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. सिलेबस जेव्हा चालू करेल तेव्हा आपण इन डिटेलमध्ये व्हॉट इज रिमोट सेन्सिंग ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर GIS आणि GPS हे जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, GIS नथिंग बट जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GPS म्हणजे काय तर जो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ह्या ज्या सिस्टीम्स आहेत, जे काय सॅटेलाइट असेल त्या त्या ठिकाणी जे काय आपण त्याचा स्टडी करतो, तर ते जे स्टडी आहेत त्या रिलेटेड टू कुठल्या आहेत, तर तुमचे दॅट आर रिलेटेड टू द GIS अँड द GPS टेक्नॉलॉजीज. हे आपले झाले दोन ऑब्जेक्टिव्ह. जो कमिंग टुवर्ड्स द थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय सांगतो बघा आपल्याला, थर्ड ऑब्जेक्टिव्ह सांगतो टू इंट्रोड्यूस द स्टुडंट्स टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, बिल्डिंग इलेमेंट अँड ग्रीन बिल्डिंग. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की जे काही वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, त्याचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचे आहेत. की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये परत वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे. त्या ठिकाणी बिल्डिंग इलेमेंट कुठले कुठले असतात, एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्या ठिकाणी बिल्डिंग इलेमेंट कुठले कुठले आहेत, किंवा ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय असतं. आपली जी बिल्डिंग बांधतो आपण त्या बिल्डिंगमध्ये कॉम्पोनंट, स्लॅब असेल, त्या ठिकाणी बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, हे जे आहेत, विंडो असेल, डोअर असेल, हे जे काही बिल्डिंगचे एलिमेंट आहेत, तर या सगळ्याची माहिती आपण या ऑब्जेक्टिव्ह थर्ड मधून घेणार आहोत. ठीक आहे, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. समजलं का Yes, सगळ्यांना? ma'am. Yes. Oh, Yes, ma'am. हो. ओके, समजलं. तर पहिला पॉईंट कुठला होता, आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचे ऍप्लिकेशन शिकायचे आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगचं इम्पॉर्टन्स शिकायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ब्रांचेस ऑफ द इंजिनिअरिंग. दॅट इज द CO नंबर 1. रिलेटेड टू द सेकंड CO काय म्हणतो आपल्याला, तर आपल्याला सिम्पल सर्वे करायचा आहे. सिम्पल सर्वे कसं करणार आहोत आपण, सिम्पल सर्वे बाय युझिंग द ट्रॅडिशनल ॲज वेल ॲज द मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. तर त्यामध्ये जे काही सिम्पल सर्वे आहेत तर ते ट्रॅडिशनली जे आतापर्यंत इक्विपमेंट आहेत त्यांना कसं सर्वे करतात, आणि मॉडर्न सर्वे इन्स्ट्रुमेंट थिओडोलाइट असेल, त्या ठिकाणी डम्पी लेवल असेल, किंवा त्या ठिकाणी टोटल स्टेशन असेल, याचा वापर करून आपण कसं सर्वेइंग करतो हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आणि थर्ड पॉईंट कुठला यामधलाच, तर रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, ऍक्च्युअल साईटवरती न जाता आपण कसं त्या ठिकाणचं सर्वेइंग करतो थ्रू द एरियल फोटोग्राफ्स. GIS म्हणजे काय, GPS म्हणजे काय, याचा उपयोग कुठं होतो, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस, व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस, हे सगळे पॅरामीटर जे आहेत आपल्याला CO2 मध्ये शिकायचे आहेत. आणि CO3 मध्ये काय आहे, तर टू इंट्रोड्यूस द स्टुडंट्स म्हणजे काय ह्यामध्ये शिकणार आहोत आपण, तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट अबाउट द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग विच आर द बेसिक ब्रांचेस ऑफ द सिव्हिल. की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे काय, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याच्यातलं कन्सेप्ट काय, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय असणार आहेत, रोडचा पूर्ण स्टडी येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सपोर्टेशन असतात, त्यामध्ये एअर ट्रान्सपोर्टेशन 3 टाईपमध्ये असतं ट्रान्सपोर्टेशन, एअरमध्ये असतं, समुद्रामधून होणारं असतं ट्रान्सपोर्टेशन, आणि रोडचं ट्रान्सपोर्टेशन. तर या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशनची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर बिल्डिंग इलेमेंट जे आहेत, तर त्या बिल्डिंग इलेमेंटमध्ये आपले वेगवेगळे कॉलम, आपले इलेमेंट बिल्डिंगचे कुठले कुठले आहेत, स्लॅब पासून ते बीम आहे, कॉलम आहे, फुटिंग आहे. आपल्या जे घर बांधतो त्यावेळेला आपले कॉलम, बीम, फुटिंग या सगळ्याचे जे काही कॉम्पोनंट आहेत, त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन काय आणि त्याचा यूज कसा होतो, डोअर्स आहेत, विंडोज आहेत, तर ते कशासाठी प्रोव्हाइड करतात, या सगळ्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग एलिमेंटमध्ये करायचा आहे. आणि लास्ट पॉईंट जो आहे तो ग्रीन बिल्डिंग, जे आपल्या रेनफोर्स्ड बिल्डिंग जे आपण बांधतो आणि की ज्या काही ग्रीन बिल्डिंग आहे यामधला नक्की डिफरन्स काय, ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय असतात नक्की, तर इझिली अवेलेबल मटेरियल आहे, त्याचं काय असणार आहे, नॅचरली त्याचे काय आपले जे इफेक्ट आहेत
तर ते इफेक्ट काय तर कमी आहे त्या ठिकाणी. तर ती ग्रीन बिल्डिंग कशी बांधतात, त्यासाठी कुठले मटेरियल अवेलेबल आहेत, त्याचे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, हिटिंग असेल, कूलिंग असेल, हे जे काय पॅरामीटर्स आहे रिलेटेड टू द ग्रीन बिल्डिंग, हे आपल्याला इन डिटेल आपल्या सिलेबसमध्ये शिकायचं आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. पुढे जाऊयात. हो. Oh, Yes. Yes. नेक्स्ट स्लाइड. तर बघा, आता आपण बघितले काय आपल्या सेक्शन नंबर 1 चे आपण काय बघितले तर ऑब्जेक्टिव्ह बघितले. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की हे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय करायचं शिकायचं आहे. हे शिकत असताना काय काय पॉइंट तुम्हाला शिकायचे ते सगळे मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगितले. आता सेक्शन 1 चे आउटकम काय की आफ्टर द कंप्लीशन ऑफ दिस सिलेबस, आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस सिलेबस यू विल गेट दिस ऑल द ऑब्जेक्टिव्ह. हे तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह मिळणार आहेत. त्याला आपण काय म्हणतोय आउटकम्स म्हणतोय. हे तुमच्या हातामध्ये असणार आहे, तुमच्या माइंडमध्ये असणार आहे. सर्वेइंग म्हणजे काय, ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये काय असतं, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये काय असतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे काय, हे जे आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे ठरवलं होतं ते सगळं तुम्हाला या आउटकम मध्ये आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस सिलेबस ऑफ दिस सब्जेक्ट, हे सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी म्हणाल की बाबा हे ना हे सगळं मला आता येते. यामधला हा जो सब्जेक्ट होता हे आम्हाला बेसिक सिव्हिल मध्ये कंप्लीट झालेला आहे. दॅट इज नथिंग बट अ आउटकम ऑफ दिस सब्जेक्ट, दॅट इज द कोर्स आउटकम. तर ते कुठले कुठले आहेत बघा. आता हे जे सेम असणार आहे त्याच फक्त तुम्हाला पुढे या ठिकाणी दिसणार आहे की आता मला हे माहिती आहे. तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्राईब करू शकाल की आतापर्यंत तुम्ही शिकत होता आणि आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सिलेबस यू विल गेट दिस आउटकम्स. ते कुठले असणार आहेत, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी म्हणाल की ऍट द एंड ऑफ द कोर्स स्टुडंट्स विल बी एबल टू मीन्स you will describe the role of civil engineer in the development and the relevance of civil engineering knowledge with the other branches of engineering and technology. तर त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणाल ॲज अ स्टुडंट की म्हणाल की नाही सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल आहे ना, सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल कन्स्ट्रक्शन करत असताना असा असतो. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसचा उपयोग या ठिकाणी होतो. सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रिज साईटवर वापरतात किंवा डॅम साईटवर सिव्हिल इंजिनिअरिंग येतं. रोड कन्स्ट्रक्शनला पण सिव्हिल इंजिनिअरिंग येतं किंवा बिल्डिंग बांधत असताना रोल येतो सिव्हिल इंजिनियरचा. हे जे तुम्ही बोलणार आहात तर आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस सिलेबस ऑफ बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, दॅट इज द आउटकम नंबर 1. कमिंग टुवर्ड्स द सेकंड आउटकम काय म्हणते बघा, कॅरी आउट सिम्पल सर्वेज लाईक मेजरमेंट ऑफ डिस्टन्स, इलेव्हेशन्स, अँगल्स using traditional and modern surveying instrument as well as they will be conversant with the remote sensing, GIS and the GPS technology. म्हणजे आता तुम्ही काय म्हणला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही काय म्हणत होता की मी आता हे शिकणार आहे की सर्वेइंगचे इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत, हे आउटकम आहे. सर्वेइंगचे इन्स्ट्रुमेंट मध्ये हे मॉडर्न इक्विपमेंट आहेत, हे ट्रॅडिशनल इक्विपमेंट आहेत, ह्याचा उपयोग मी सर्वेइंगसाठी करणार आहे. तुम्ही आता शिकल्यानंतर हा सब्जेक्ट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही काय म्हणाल की मी हे शिकलेलो आहे, मला माहिती आहे की सर्वे थर्डीलाइट कसं वापरतात, डम्पी लेवल कसं वापरतात, त्याचा वापर अँगल मेजरमेंटसाठी कसा वापरतो, नंतर इलेव्हेशन काढायचं आहे तर कसं वापरायचं, 2 पॉईंट मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे तर हे इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं, हे जे आहे तर तुम्हाला आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सिलेबस यू विल गेट द आयडिया अबाउट द ट्रॅडिशनल ॲज वेल ॲज द मॉडर्न इक्विपमेंट. त्या ठिकाणी परत तुम्ही म्हणू शकाल की बाबा GIS म्हणजे काय, GPS म्हणजे काय, रिमोट सेन्सिंग ऍक्च्युअली एरियल फोटोग्राफ्स थ्रू आपण कसे सर्वे कराल, या सगळ्याची बेसिक इंट्रोडक्शन तुम्हाला त्यावेळेला तुमच्यासोबत असणार आहे. दॅट इज द आउटकम ऑफ दिस सब्जेक्ट, दॅट इज द सेकंड आउटकम. थर्ड जर बघितला तर तुम्ही आपला थर्ड आउटकम काय आहे बघा, एक्सप्लेन द व्हेरियस कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंट अँड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, बिल्डिंग एलिमेंट अँड ग्रीन बिल्डिंग. तर आपल्या ज्या बेसिक ब्रांचेस आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, परतच्या जे काही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असेल, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल, जे पूर्ण बिल्डिंगचे इलेमेंट आहेत त्यामध्ये स्लॅब असेल, बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, तर याचा रोल काय नक्की, सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सुपर स्ट्रक्चर म्हणजे काय, हे तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणार आहे की बिल्डिंगचा सबस्ट्रक्चरचा पार्ट कुठला, सुपर स्ट्रक्चरचा पार्ट कुठला,
कॉलम हा कसला एलिमेंट आहे, कॉलमचं फंक्शन काय, लोड ट्रान्सफर करण्यासाठी कॉलम कसा उपयोगात येतो, नंतर बीम आहे तर बीमचं फंक्शन कसं आहे, बीम लोड कसा ट्रान्सफर करतो, रूप पासून ते पूर्ण खाली फाउंडेशन पर्यंत तुमचं स्ट्रक्चर जे असतं त्या स्ट्रक्चरचे इलेमेंट कसे कनेक्ट केलेले आहेत. परत आता जे जुन्या काळातले जे आपण जे स्ट्रक्चर बांधत होते ते कसे होते, वॉलचे होते सगळे. मग त्या वॉल बेअरिंग म्हणजे वॉल दॅट इज द लोड बेअरिंग स्ट्रक्चर आणि आताचे जे स्ट्रक्चर आहेत रेनफोर्स्ड स्ट्रक्चर आपण बांधतो त्याला फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतात. ह्याच्या आधी कॉलम उभा करतात बरोबर आहे. मग हे फ्रेम्ड स्ट्रक्चर आणि त्या स्ट्रक्चरमध्ये फरक काय आहे त्यामधले नंतर त्या ठिकाणी जे काही बांधतात ते पूर्ण वॉल वरती लोड असतो, या ठिकाणचा आहे तो कॉलम वरती लोड असतो. तर हे जे तुम्ही शिकणार आहात ते या सिलेबसमध्ये दॅट इज द आउटकम नंबर 3 मध्ये. परत ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जे शिकणार आहात तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही सांगाल की त्या ठिकाणी त्या ठिकाणी 3 टाईपचे ट्रान्सपोर्टेशन असतात. एअर आहे, परत हायवे आहे किंवा सीमधून असणारं ट्रान्सपोर्टेशन दॅट इज द वॉटर थ्रू ट्रान्सपोर्टेशन. या सगळ्याचा स्टडी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तुम्ही माहिती करून त्या ठिकाणी या सब्जेक्टमधून माहिती होईल. ठीक आहे. हे जे इलेमेंट्स आहेत हे पूर्ण इलेमेंट्स आपल्याला शिकायचे आहेत रिलेटेड टू द सिव्हिल इंजिनिअरिंग. हे जे बेसिक्स आहेत तुम्हाला या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगमधून शिकायचे आहेत. ठीक आहे. आणि हे जे आपले पूर्ण जे युनिट आहेत आपले किती युनिट इन्व्हॉल्व केलेले आहेत सेक्शन नंबर 1 मध्ये तर 4 युनिट काय केलेले आहेत इन्व्हॉल्व केलेले आहेत. आणि थ्रू दिस 4 चॅप्टर्स विल कव्हर दिस 3 ऑब्जेक्टिव्ह आणि या 3 ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला माहिती मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा आपलं लेक्चर अजून एक 5 मिनिटामध्ये संपेल. ते लेक्चर संपल्यानंतर मॅडम नेक्स्ट लेक्चर 10ला ना 11 ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर तुमचं जे चालू होईल ते ॲट 11 करेक्ट 11 वाजता तुमचं लेक्चर चालू होईल. तुम्हाला या ठिकाणी 15 मिनिटाचा ब्रेक असेल. हे माझे लेक्चर 5 मिनिटात संपल्यानंतर परत तुमचं मग तुमचे CC आहेत त्यात क्लास कोऑर्डिनेटर तुमच्या अवताडे मॅडम आहेत त्यांचं लेक्चर असेल ते 11 वाजता चालू करतील. ठीक आहे. ओके. तर बघा आजच्या लेक्चरला मी आणखीन एकदा रिव्ह्यू घेते पूर्ण आणि मग आपण थांबू. तर बघा बेसिक आपण काय बघितलं पहिल्यांदा की आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ते आहे ते बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यामध्ये पहिला जो सेक्शन आहे तो आपला बेसिक्स ऑफ सिव्हिलच्या रिलेटेड आहे. सेक्शन जो सेकंड आहे तो इन्व्हॉल्व केलेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. ठीक आहे. फर्स्ट मी क्लिअर करते की ऑल ब्रँचेसच्या स्टुडंटसाठी जो काही सिलेबस आहे फर्स्ट इयरचा ॲज पर द सोलापूर युनिव्हर्सिटी तर सगळ्यांसाठी सेम असणार आहे. सेकंड इयरला तुम्ही जेव्हा तुमच्या ब्रँचला जाईल तेव्हा तुमचा सिलेबस तुमच्या ब्रँचचा त्या ठिकाणी असेल. सगळ्या ब्रँचेसची इंट्रोडक्शन तुम्हाला या फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये केलेली असेल. आपल्या या सब्जेक्टसाठी बेसिक्स ऑफ सिव्हिल मध्ये तुमचे जे काही लेक्चर्स असतील तर ते आपले 4 लेक्चर्स असतील पर वीक आणि त्याच्यावरती पुढचे तुमचे काय असतील एक्सपेरिमेंट असतील. तर एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला जे काही वर्क करायचं आहे तर ते पण किती आहेत वीकली आपल्याला 2 तास त्यामध्ये स्पेंड करायचे आहेत. ओके. आपली जी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असेल आपल्या या सब्जेक्टची बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामध्ये टोटल जो सिलेबस असेल बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून हा सब्जेक्ट आहे आणि त्याचे एंड सेमिस्टरचे मार्क्स किती आहेत तर 70 मार्कचे आहेत. त्याच्यामध्ये ISC असतील 3 ISC त्या ISCचे अवरेज मार्क तुम्हाला या ठिकाणी एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये ॲड होतील दॅट इज द ISC 1, 2, 3 त्याचा अवरेज 30 मार्कचा असेल जे की कॉलेज देईल तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ती तुमची सोलापूर युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन असेल 70 + 30 असे 100 मार्क्स असतील. आपण बघितले ऑब्जेक्टिव्ह तर त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा की रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत याचा उपयोग कसा केला जातो दॅट ऑल टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू द बेसिक्स ऑफ सिव्हिल आपल्याला पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये शिकायचे आहेत. दुसरा जो आहे तो सर्वे कसं करतात कुठल्या टाईपचे इक्विपमेंट वापरले जातात इक्विपमेंट वापरून तुम्ही अँगल कसा मेजर करायचा 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं मेजर करायचं इलेव्हेशन कसं काढायचं त्यासाठी तुम्हाला ट्रॅडिशनल ॲज वेल ॲज मॉडर्न जे इक्विपमेंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील. नंतर जो पॉईंट आहे तो तुमचा रिमोट सेन्सिंग ॲक्च्युअल साईटवरती न जाता लांबून आपण रिमोट सेन्सिंग कसं करतो त्या ठिकाणी GIS म्हणजे काय दॅट इज जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GPS म्हणजे काय त्या ठिकाणी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे काय या कन्सेप्ट काय
आहेत, या का वापरायच्या, कशासाठी वापरायच्या, ते सगळ्याचे बेसिक्स तुम्हाला या ठिकाणी सेकंड ऑब्जेक्टिव्हमधून क्लिअर होतील. आणि थर्ड जे ऑब्जेक्टिव्ह आहे, तर त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला कन्सेप्ट अबाउट द सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याच्या बेसिक ब्रँचेस त्यामध्ये तुमच्या ब्रँचेस कुठल्या असणार आहेत, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, बिल्डिंगचे इलेमेंट कुठले आणि ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय, हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नंबर 3 मधून शिकायचे आहेत. ठीक आहे. अँड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस सिलेबस यू विल गेट द आयडिया अबाउट दिस ऑब्जेक्टिव्ह. कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्या ठिकाणी, तर हे बघा, डिस्क्राईब तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी रोल डिस्क्राईब करू शकाल, सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय. दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्ही सर्वे कसं करतात ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकाल, की बाबा कुठलं इक्विपमेंट या ठिकाणी वापरलं पाहिजे, अँगल मेजर करायचं आहे तर कुठलं इक्विपमेंट वापरायचं, डिस्टन्स मेजर करायचं आहे तर कुठलं इक्विपमेंट वापरायचं, त्या ठिकाणी मॉडर्न त्या ठिकाणचे इक्विपमेंट कुठले आहेत आणि ट्रॅडिशनल कुठले आहेत, GIS म्हणजे काय आहे, GPS म्हणजे काय आहे, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकाल, एक्सप्लेन करू शकाल. आणि लास्ट पॉईंट आहे, यू विल गेट द आयडिया अबाउट द व्हेरियस बेसिक्स कन्सेप्ट अबाउट द ब्रँचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंट असेल, वॉटर रिसोर्स असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, बिल्डिंगचे वेगळे इलेमेंट कुठले आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत, आणखी ग्रीन बिल्डिंग. अशा पद्धतीने हा आपले आउटकम आणि ऑब्जेक्टिव्ह आपण आजच्या लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यांना माझी इन्स्ट्रक्शन होती की चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे रोल नंबर्स लिहावेत अटेंडन्ससाठी.